डोंगी गाव सुंदर दिलेला शब्द कधीही न तोडणारे तो म्हणजे डोंगर दऱ्यात बसलेले आणि मी म्हणजे गीतेचे ज्ञान आचरणात आणणारे असं हे वावडुंगीचं विश्लेषण आहे. वारसा परंपरेचा जपणारा हा गाव खरोखरच आमचं खूप मोठं असं हे भाग्य आहे की या गावामध्ये आम्हाला भजन करण्याची संधी मिळाली. भजन म्हणजे काय तर भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जन माणसासमोर, न म्हणजे नतमस्तक होणे म्हणजे भजन. म्हणून काय म्हणतोय Yeah.
मनुष्य आहेत ते कोणत्या ना कोणत्या दुःखाने आजाराने त्रस्त आहेत. ते नारद मुनीला बघवलं नाही, ते थेट वैकुंठात गेले. वैकुंठात गेल्यानंतर वैकुंठीचा हरी तिथे होता आणि त्या विष्णू देवाला सांगितलं नारद मुनींनी की हे देवा, या कलियुगामध्ये जे मनुष्यगण आहे, जे सजीव आहेत, ते सर्व कोणत्या ना कोणत्या आजाराने दुःखाने अडचणीने त्रस्त आहेत. तेव्हा त्यावरती काहीतरी उपाय सांगा. तेव्हा भगवान विष्णुदेवाने सांगितलं की जो कोणी सत्यनारायणाचं व्रत मनोभावाने भक्तीने मनापासून जो कोणी हे व्रत करेल त्याची सर्व दुःख नाहीशी होतील. आणि त्या सत्यनारायणाला मी भजनाच्या माध्यमातून सांगतो की हे देवा, या वावरुंगी गावाला सदैव सुखी ठेव, त्यांची एकी अशीच राहू दे, जे काही त्यांचे दुःख असतील ते दूर निघून जाऊ दे. आणि तुझा आशीर्वाद आणि हनुमंतरायाचा आशीर्वाद सदैव या वावरुंगी ग्रामस्थांवर, माझ्यावर आणि माझ्या जोडीवाल्या गोवांवरती सदैव राहू दे. म्हणून पुत्र कामेश्वरी यज्ञातून अग्नीच्या मधून पायस खीर बाहेर आली आणि ती खीर दशरथ राजाच्या 3 राण्यांना दिली, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना. पण कैकेयीची खीर एका ठारीने उचलून नेली आणि कैकेयी उपाशी राहिली. म्हणून कैकेयीला कौशल्या आणि सुमित्रा या दोघांनी थोडं थोडं खीर खायला दिली आणि खारीची जी खीर नेली होती ती अंजनीच्या पदरामध्ये ती खीर पडली. ती तपासाठी बसली होती अंजनी. तिला वाटलं की महादेवाचा साक्षात हा प्रसाद आहे. तिने तो ग्रहण केला आणि ग्रहण केल्यानंतर अंजनीच्या पोटी हनुमंताचा जन्म झाला. अंजनीच्या पोटी हनुमंताचा जन्म झाला. म्हणून Thank you.
सेवा केली, या परमेश्वराची सेवा केली आणि ती सेवा पुढे गावातील प्रत्येकाने राबवून आणली आणि म्हणजे आजपर्यंत ती सेवा सर्वजण मनोभावाने करत आहे. तेव्हा या गावामध्ये एक पद्धत होती, म्हणजे जो पुजारी या गावामध्ये पूजा करेल त्याच्या घरी गावातील सर्वजण एक दिवस त्याच्या घरातली, शेतातली किंवा इतर कामं करतील. ही पद्धत खरोखरच खूप चांगली होती आणि अभिमान वाटतो की या गावामध्ये आमचं भजन आहे. तसेच या गावाने खूप चांगली उपक्रम राबवलेले आहेत. लग्न झाल्यानंतर ज्या घरामध्ये लग्न होईल ते लग्न झाल्यानंतर त्या कुटुंबाने एक झाड लावावं आणि त्याचं संगोपन करावं. या गावामध्ये व्यायामशाळा उभारल्या, गावामध्ये कोणताही गुन्हा न व्हावा म्हणून सीसीटीव्ही लावले. तसेच व्यसन, अंधश्रद्धा निर्मूलन, कला क्रीडा क्षेत्रामध्ये तरुणांना प्रोत्साहन दिलं. तसंच व्यवसाय करण्यासाठी आजकाल बघा, जर आपण बिझनेस कोणता करायला गेलो की आपले घरचेच म्हणतात की कोणताही व्यवसाय करू नको, धंद्यापेक्षा नोकरी बरी. पण या गावाने तसं ठेवलं नाही. या गावामध्ये तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी समस्त गावातील जी जनता आहे ती त्यांच्या पाठीशी उभी आहे. म्हणून या गावासाठी एक शेर देत आहे. राणात राजकालची कुत्री पण करतात, राणात राजकालची कुत्री पण करतात, पण ज्याचा दरार आहे त्यालाच वाघ म्हणतात. रॉकेल ओतून सर्वजण आग लावतात, रॉकेल ओतून सर्वजण आग लावतात, पण ज्याच्या नावातच आग आहे त्यांना वावडुंगी गाववाले म्हणतात, त्यांना वावडुंगी गाववाले म्हणतात, त्यांना गावावडुंगी गाववाले म्हणतात. तसेच या गावामध्ये क्रिकेट प्रेमी सुद्धा खूप आहेत आणि क्रिकेटच्या जोरावरती त्यांनी या गावाचं नाव मुरुड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये गाजवलेलं आहे. म्हणून त्या सर्व क्रिकेट प्रेमींसाठी एक शेर आहे. पत्ते जरी बावल असले